अकलूजच्या सभेत मोदींनी खेळलं जातीचं कार्ड। राहुल गांधींवर टीका करताना म्हणाले, काँग्रेस आमदारांना माझी जात काढली। मला कुटुंब नाही असं पवार म्हणतात, परंतु देश हेच माझं कुटुंब असल्याचा मोदींचा उल्लेख। तर पवार दिल्लीतील एकाच कुटुंबाचा ऐकत असल्याचा केला घणाघात। पवार कुटुंब हा काही देशाचा प्रश्न नाही, देशाच्या प्रश्नाविषयी बोला, अजित पवारांचा मोदींना सल्ला। राहुल गांधींनी माझी जात काढली, मला कितीही बोला, मागासवर्गाबाबत बोललेलं मी सहन करणार नाही असं म्हणत मोदींचा राहुल गांधींना इशारा। भाजपच्या व्यासपीठावर गेलेल्या विजयसिंग मोहिते पाटलांचं मोदींनी पुष्पगुच्छ देऊन केलं स्वागत, पण राधाकृष्ण विखेंप्रमाणेच मोहितेंनीही टाळला भाजपमध्ये थेट प्रवेश। विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते। बाळासाहेब थोरातांचा विखेंना घरचा आहेर। मोदींच्या सभेनंतर अजित पवार मोदींवर भडकले। मोदींच्या परिवाराबद्दल आम्ही काहीही बोललेलो नसतानाही ते आमच्यावर का टीका करतायत, अजित पवारांनी केला सवाल। सेनेची भूमिका ही संधी साधू, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांची टीका। शिवसेना दिखाऊपणाचं राजकारण करत असल्याचीही केली टीका। काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर करणार शिवसेनेच्या राहुल शेवाळेंचा प्रचार। दक्षिण मुंबईतल्या प्रचारात कोळंबकरांनी दिली शेवाळेंना साथ। साध्वी प्रज्ञा सिंग यांचं दिग्विजय सिंग यांना आव्हान। भोपाळमधून साध्वी भाजपच्या उमेदवार। बुलढाण्यात प्रेमीयुगुलाला बस स्टँडवर नातेवाईकांकडून जबरदस्त मारहाण। घर सोडून जात असल्याची माहिती मिळताच दोघांवर केला हल्ला। देशभरात वादळी वारा आणि पावसानं 50 जणांचा मृत्यू। मोदींनी जाहीर केली मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत। जखमींनाही 50,000 रुपये मिळणार। 100% पैसे भरायला तयार, मात्र पीएसयू बँकांचा प्रतिसादच नाही। विजय मल्ल्याचा आणखीन एक ट्विट। नागपूर भंडारा रोडवरील सुरुची मसाले कंपनीच्या कोल्ड स्टोरेजला भीषण आग। तब्बल 2 ते 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश। ऍसिड हल्ल्यानं पुणे हादरलं। सदाशिव पेठेत एका तरुणावर ऍसिड हल्ला, तर स्वतःवर गोळी झाडून हल्लेखोराची आत्महत्या। कराडमधल्या उसाच्या शेतात सापडलं बिबट्याचं पिल्लू। बिबट्याचं पिल्लू अखेर आईच्या कुशीत विसावलं। नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी कारमधून जप्त केले 1 कोटी रुपये। पंजाबमधील राजपुराच्या जीटी रोडवर केली कारवाई। देहरादूनहून पंजाबला आणली होती कार। बांदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी सापडली स्फोटकं। 25 एप्रिलला आहे मोदींचा बांदा दौरा। कारवाईत 200 डेटोनेटर्स, अमोनियम नायट्रेट आणि 1200 जिलेटिन रॉड जप्त। दहशतवादी लपून बसलेली बिल्डिंगच पाकच्या सुरक्षा दलांनी दिली उडवून। पेशावरमधली घटना। तब्बल 70 वर्षांनी फुटला दुसऱ्या महायुद्धातला बॉम्ब। अमेरिकन जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस टाकलेला होता बॉम्ब। आज आयपीएलमध्ये चेन्नई आणि हैदराबाद आमने सामने। 14 गुणांसह अव्वल स्थानी असणाऱ्या चेन्नईला रोखण्याचं हैदराबाद समोर आव्हान। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।